पुण्यात भोर तालुक्यातील नसरापूर गावामध्ये 4 वर्षाच्या निरागस बालिकेवर 65 वर्षांच्या भीमराव कांबळे राहणार साळवडे तालुका भोर या नराधमाने लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे खून केला आहे। ही दुर्दैवी घटना अशी की ही चिमुकली तिच्या आजोळी आली होती। दुपारी घरासमोर खेळत असताना ही चिमुकली बराच वेळ कुठे दिसत नव्हती, म्हणून त्यांनी शोधाशोध सुरू केली, तरीही काहीच पत्ता लागत नव्हता। अखेर गावातील एका गोठ्यामध्ये चिमुकलीचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत सापडला। ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली व घटनास्थळी संपूर्ण गाव जमा झाला। त्यानंतर परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले। त्या आधारे त्यात स्पष्ट दिसून आले की एक 65 वर्षीय व्यक्ती त्या चिमुकलीच्या हाताला धरून नेत आहे। त्याद्वारे पोलिसांनी तपास सुरू केला। मिळालेल्या माहितीनुसार या नराधमाने चिमुकलीला हाताला धरून गोठ्यात नेलं, तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली। पण एवढ्यावरच न थांबता या नराधमाने पुरावा नष्ट करण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता। ही घटना उघडकीस आल्यानंतर गावातील संपूर्ण वातावरण प्रचंड तणावपूर्ण झाले। संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला। जोपर्यंत या नराधमाला आमच्या स्वाधीन करत नाही तोपर्यंत मृतदेह नेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली। पोलिसांनी या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या नराधमाला जरी ताब्यात घेतले असले तरी संपूर्ण गावाचा संताप शांत होत नाहीये। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या फौज फाट्यासह नसरापूरमध्ये दाखल झाले आहेत। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल व तपास जलद गतीने केला जाईल, असे आश्वासनही पोलिसांनी दिले आहे। मात्र या चिमुकलीवर झालेल्या या क्रूर अत्याचारामुळे गावकरी संतप्त झाले आहेत। त्यामुळे गावात प्रचंड पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे। यामुळे महिला व बालिका यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। एका 65 वर्षाच्या नराधमाने केलेले हे कृत्य नात्याला काळिमा फासणारे आहेच, आपल्या वयाचे व नात्याचे भान न ठेवता केलेले हे कृत्य घातक आहे आणि त्या नराधमाने कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी पूर्ण जिल्ह्यातून केली जात आहे।